दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। एकीकडे सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचं राजकारण काही केल्या थांबत नाहीये। आज शरद पवारांनी पंतप्रधानांच्या माफीनाम्यावर टीकास्त्र डागलेलं आहे। अंगाशी आलं की माफी मागतात अशी टीका आज शरद पवारांनी केलेली आहे। पंतप्रधानांनी माफी मागितली आणि लगेच सावरकरांचा विषय काढला। सावरकर आणि शिवाजी महाराजांची चर्चा एकत्र कशी होऊ शकते असा सवाल त्यांनी केला। सावरकर आणि शिवाजी महाराज अशी तुलना कशी करता येईल असं पवार म्हणाले। आधी चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देता आणि मग अंगाशी आलं की माफी मागता। मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सामाजिक संस्था, संघटना, कार्यकर्ते, विचारवंत, साहित्यिक आणि कलावंत यांचा सहभाग असणारी राज्यव्यापी विचारमंथन आणि निर्धार परिषद पार पडली आणि यावेळी पवार बोलत होते। रयतेचं राज्य स्थापन करण्याचा विचार त्यांनी मांडला। त्या शिवाजी महाराज त्यांची तुलना आज देशाचे प्रधानमंत्री कशा पद्धतीने करतात आणि त्यातनं माफी मागितली हे सातत्याने सांगितलं जातं। याचा अर्थ हा की चुकीच्या गोष्टी, चुकीचे विचार त्याला तुम्ही प्रोत्साहित करता आणि ते अंगाशी आलं किंवा माफीच्या नावानं आपली सुटका करण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो।